आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य कर्मचारी ज्या कॅशलेस योजनेची वाट पाहत आहेत ते आता GR निर्गमित झालेला आहे. GR विषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पाहूया सविस्तर. आता मेडिकल बिल बंद, अनुदानित शाळातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आभा कार्ड बंधनकारक, 5 लाखापर्यंतच्या उपचारासाठी कॅशलेस सुविधा. 23 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील हजारो शिक्षकांना होणार लाभ. दिनांक 22 मे 2026 राज्यातील 100% अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र पुणे यांनी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून सर्व विभागीय शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. शिक्षण संचालनालयाच्या 22 मे 2026 रोजीच्या पत्रानुसार राज्यातील 100% अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तातडीने आभा कार्ड काढून घ्यावे. तसेच यापुढे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत येणाऱ्या उपचारासाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कॅशलेस आरोग्य सुविधेसाठी पुढाकार. शिक्षण विभागाने यापूर्वी राज्यातील जिल्हा परिषद व 100% अनुदानित खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट करून त्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली होती. या प्रस्तावावर सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्टीकरण देताना सांगितले की राज्यातील सर्व आदिवासी नागरिकांना विस्तारित महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आभा कार्ड तयार करून घ्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत. आभा कार्ड म्हणजे काय? आभा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हे भारत सरकारच्या डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेले 14 अंकी डिजिटल आरोग्य ओळखपत्र आहे. या कार्डद्वारे व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती, उपचारांचा इतिहास, तपासण्या, औषधोपचार आणि इतर वैद्यकीय नोंदी डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येतात. रुग्णालयात उपचार घेताना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मदत होते. वैद्यकीय कृतीबाबत महत्त्वाचा बदल. शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध असल्याने यापुढे अशा उपचारासाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके स्वीकारली जाणार नाहीत. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी प्रथम योजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. आभा कार्ड काढण्याची सोपी प्रक्रिया. ऑनलाईन पद्धतीने आभा कार्ड तयार करण्यासाठी नागरिकांना राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. क्रिएट ऑफ आभा नंबर पर्याय निवडा. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे नोंदणी करा. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका. स्वतःचा आभा ॲड्रेस तयार करा. नोंदणी पूर्ण झाल्यावर 14 अंकी आभा क्रमांक मिळेल. कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल. ऑफलाईन पद्धतीने ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही ते जवळच्या सरकारी रुग्णालय किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्ये जाऊन आभा कार्ड तयार करून घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड अथवा अन्य ओळखपत्र सादर करावे लागेल. राज्यातील हजारो शिक्षकांना मिळणार लाभ. राज्यातील अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या निर्णयामुळे थेट लाभार्थी ठरणार आहेत. गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि इतर महागड्या उपचारासाठी प्रति कुटुंब 5 लाख रुपयापर्यंतचे संरक्षण मिळणार असल्याने आरोग्य खर्चाचा मोठा भार कमी होणार आहे. शिक्षण विभागाचे आव्हान. शिक्षण संचालनालयाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना संबंधित शाळांमध्ये व्यापक जनजागृती करून प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याने आभा कार्ड तयार केले आहे याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कार्ड तयार करण्याची कार्यपद्धती आणि मार्गदर्शक व्हिडिओची लिंक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाचे मुद्दे. 100% अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आभा कार्ड अनिवार्य. आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध. प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाखापर्यंत आरोग्य संरक्षण.
कॅशलेस उपचाराची सुविधा. यापुढे संबंधित उपचारासाठी वैद्यकीय प्रतिकृतीची देयके स्वीकारली जाणार नाहीत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मोफत आभा कार्ड तयार करता येणार. हा निर्णय राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून डिजिटल आरोग्य व्यवस्थेकडे टाकलेले आणखीन एक मोठे पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. पत्र पाहूया. 22 मे 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक. आता मेडिकल बिल बंद, कुटुंबांना प्रतिवर्ष 5 लाखाची मदत. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.